डिअर स्टुडंट्स, आज आपण एडगर गेस्ट यांनी लिहिलेली हॅव यू अर्न युअर टुमारो ही कविता अभ्यासूया. दिस इज अ फिलॉसॉफिकल अँड मोटिवेशनल पोयम. जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणारी व इतरांना मदत करा. आपल्या संपर्कातील लोकांचे आयुष्य आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करा. अशा प्रकारचा प्रेरणादायी संदेश देणारी ही एक सुंदर कविता आहे. ही संपूर्ण कविता वाचकांना उद्देशून लिहिलेली आहे. कवितेमध्ये आलेले यू हे सर्वनाम आपल्यासाठीच आहे. या कवितेतून कवी अनेक प्रश्न आपल्यासमोर मांडतो. या प्रश्नांच्या उत्तरातूनच आपण कसे जगतो, आपण कसे वागतो याचा आत्मसाक्षात्कार प्रत्येक वाचकाला होतो. चला तर मग या कवितेला सुरुवात करूया. तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 112 पहा. या ठिकाणी कवीसंबंधी व कवितेसंबंधी थोडक्यात माहिती दिलेली आहे. एडगर गेस्ट 1881 to 1959 was born in England and was brought to the United States when he was 10 years old. या ठिकाणी सांगितलेलं पहा, कवी एडगर गेस्ट यांचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला होता, परंतु वयाच्या 10व्या वर्षापासून कवी अमेरिकेमध्ये राहतो. ही वॉज बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. अगदी वयाच्या 14व्या वर्षापासून कवी लिखाणकाम करत आहे. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. एडगर गेस्ट यांचा उल्लेख लोकांचे कवी किंवा पीपल्स पोएट अशा प्रकारे केला जातो, कारण त्यांची जी काही लिखाणाची शैली आहे, जी काही भाषा शैली आहे ती अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. आणि लिखाणाचा जो काही टोन आहे तो टोन अगदी आशावादी आहे. इथं शब्द वापरायला पहा, ऑप्टिमिस्टिक टोन. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. आशावादी प्रकारचे विचार कवी आपल्या लिखाणातून लोकांसमोर मांडतो. गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. यासोबतच गेस्ट हे वर्तमानपत्रे व मासिके यातून सुद्धा लिखाण करत होते. दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोयम. इन दिस पोयम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर they have done anything to improve the life of another human being or not. आपली ही कविता हॅव यू अर्न युअर टुमारो ही एक मोटिवेशनल किंवा इन्स्पिरेशनल अशा प्रकारची कविता आहे. इथं असं म्हटलं पहा की कवी आपल्याला एक प्रश्न विचारतो की एखाद्याचं आयुष्य चांगलं होण्यासाठी, एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समृद्धी येण्यासाठी आपण काही कृती केली आहे की नाही, अशा प्रकारचे प्रश्न कवी या कवितेमध्ये विचारतो. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. यासाठी इथं असं म्हटलेलं पहा, टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. कवीचा असा विचार आहे की जर तुम्ही चांगली कामं करत असाल, इतरांसाठी काहीतरी झटत असाल, तर तुमचं आयुष्य किंवा तुमचा भविष्यकाळ हा चांगला असेल. अशा प्रकारे संपूर्ण कवितेमध्ये हे जे काही आपल्या कृती आहेत, या कृती समाजोपयोगी झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा संदेश या कवितेवरून मिळतो. आता आपण प्रत्यक्ष कवितेच्या ओळी पाहूयात. या कवितेमध्ये एकूण 16 ओळी आहेत. याला इथं म्हणतो आपण देर आर 4 क्वाट्रेन्स. क्वाट्रेन मीन्स स्टांजा ऑफ 4 लाईन्स. 4 ओळीचा एक स्टांजा म्हणजे एक क्वाट्रेन. अशा प्रकारचे 4 ओळीचे इथं 4 स्टांजाज आहेत. या ठिकाणी एकूण 16 लाईन्स आहेत. नाव सी द फर्स्ट स्टांजा. हॅव यू अर्नड युअर टुमारो. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? या 4 ओळीच्या कडव्यामध्ये कवी आपणाला 3 प्रश्न विचारतो. सी द क्वेश्चन नंबर 1. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. टू पास समवन्स वे म्हणजे टू पास नियर बाय, की दिवसभरामध्ये तुमच्या एखाद्या कृतीमुळं एखादी व्यक्ती आनंदी झाली का, हा विचारलेला पहिला प्रश्न आहे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. एखाद्याच्या लक्षात राहील असे काही चांगले शब्द तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोललात का, हा विचारलेला
दुसरा प्रश्न आहे. नंतर लाईन नंबर 3 इथं कवी सांगतो पहा, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स ट्वायलिंग टाईम इज थ्रू. हा दिवस जवळपास संपत आलेला आहे. आणि पुढं म्हटलं पहा, ट्वायलिंग टाईम इज थ्रू. ट्वायलिंग टाईम मीन्स टाईम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. आपलं दिवसभराचं कामकाज, दिवसभराचं काबाड कष्ट आपण करून आता ही दिवस संपण्याची वेळ आलेली आहे. ट्वायलिंग टाईम इज थ्रू मीन्स ट्वायलिंग टाईम इज ओव्हर. ती आता कष्ट करण्याची वेळ संपत आलेली आहे, दिवस आता संपत आलेला आहे. आणि अशा दिवसाच्या शेवटी अशा प्रसंगी कवी पुन्हा एक प्रश्न विचारतो, इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. आणि तुम्ही दिवसभराची काबाड कष्ट केल्याच्या नंतर कुणीतरी कसं म्हटलं पहा, इज देअर एनीवन टू अटर नाऊ काइंडली वर्ड ऑफ यू. तुमचं कुणी कौतुक करतं का, तुमच्या संबंधी कुणी काइंड वर्ड्स वापरतं का. ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःशी द्यायची आहेत. ही कविता आपणाला आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडते. आता हा जो काही पहिला क्वाट्रेन आहे, या ठिकाणी 2 प्रकारचे अलंकार आपण पाहतो. कवितेमध्ये या स्टांजामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. याला म्हणतो आपण अलंकार इंट्रॉगेशन. इंट्रॉगेशन या अलंकारामध्ये अ क्वेश्चन इज आस्क्ड टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. एखादा मुद्दा स्पष्टपणे समजावून सांगण्यासाठी इंट्रॉगेशन म्हणजेच असे प्रश्न विचारलेले असतात. जर इथं म्हटलं असेल राईट ॲन एक्झाम्पल ऑफ इंट्रॉगेशन, तर तुम्ही या लाईन 4 ओळीपैकी कोणत्याही 3 ओळी किंवा प्रश्न विचारलेल्या 3 ओळी किंवा 3 प्रश्न हे काय आहेत, एक्झाम्पल्स ऑफ इंट्रॉगेशन. इथं आणखी एक अलंकार आहे पहा, अलिट्रेशन. ती ओळ पहा, अँड इट्स ट्वायलिंग टाईम इज थ्रू. इथं ट्वायलिंग टाईम ट ट हा साऊंड रिपीट होतो, म्हणून ओळ एक्झाम्पल आहे अलिट्रेशन. यानंतर स्टांजा नंबर 2 पहा, डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग ऑर अ चर्ली सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. इथं पहा सेकंड स्टांजामध्ये सुद्धा पहिली ओळ म्हणजे एक प्रश्नच आहे. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. जर तुम्हाला तुमचा एखादा मित्र भेटला तर तुम्ही हसत मुखानं त्याला नमस्कार करता का, त्याला अभिवादन करता का, हसऱ्या चेहऱ्यानं त्याचं तुम्ही स्वागत करता का. याचं उत्तर तुम्ही स्वतःशी द्यायचं आहे, हो किंवा नाही. ऑर किंवा अ चर्ली सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. कवी पुन्हा सांगतो की जर तुम्हाला एखादा मित्र भेटला तर तुम्ही त्याच्याशी उद्धटपणे वागता का किंवा फक्त फॉर्मॅलिटी पाळण्यासाठी त्याला नमस्कार करता आणि गर्दीमध्ये निघून जाता का. इथं पहा शब्द चर्लिश. चर्लिश मीन्स रूड. हाउडी मीन्स अन इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. व्हॅनिश म्हणजे निघून जाणे, दिसेनाशे होणे, अदृश्य होणे. इन द थ्रॉंग मीन्स क्राऊड. इथं पहा कवी म्हणतो की जर तुम्हाला एखादा मित्र भेटला तर तुम्ही अगदी प्रेमळपणे त्याच्याशी बोलता, त्याची चौकशी करता, त्याला अभिवादन करता का. तिथं म्हटलं पहा किंवा तुम्ही त्याच्याशी अगदी फॉर्मॅलिटी पाळण्यासाठी नमस्कार करून गर्दीमध्ये निघून जाता. वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. आणि कवी सांगतो की जर तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांकडे किंवा मित्रांकडे दुर्लक्ष करून निघून जात असाल तर तुम्ही कसे आहात, यू आर अ सेल्फिश पर्सन. यू आर प्युअरली सेल्फिश पर्सन. तर तुम्ही अगदी स्वार्थी व्यक्ती आहात. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे. कवी पुन्हा एक प्रश्न विचारतो लाईन नंबर 4 मध्ये. इथं म्हटलं पहा, इज समवन मायटी ग्रेटफुल. ग्रेटफुल मीन्स थँकफुल, की तुमच्या दिवसभर केलेल्या कृतीमुळं. DEED. डीड मीन्स ॲक्शन, की तुम्ही दिवसभर एखादी कृती केल्यामुळं की कोणतरी तुम्हाला थँक्यू म्हणतं का किंवा तुमच्याबद्दल कुणाच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे का. असा प्रश्न कवी सर्व वाचकांना विचारतो. नंतर पहा स्टांजा नंबर 3. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग with the days that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed. या तिसऱ्या स्टांजामध्ये कवी सांगतो कॅन यू से टू नाईट. आज तुम्ही सांगू शकता का, इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. स्लीपिंग फास्ट मीन्स गोईंग फास्ट, रनिंग फास्ट.
आजचा दिवस संपत आलेला आहे आणि अशा प्रसंगी तुम्ही सांगू शकता का? काय सांगू शकता? हॅव यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर? तुम्ही अगदी एका व्यक्तीला तरी दिवसभरामध्ये मदत केलेली आहे का? जरी संपर्क अनेक व्यक्तीशी येत असला तरीसुद्धा तुम्ही किमान एका व्यक्तीची मदत केली आहे का? याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल येस ऑर नो. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड? पुन्हा कवी एक प्रश्न विचारतो. हा प्रश्न आहे व्हर्बल क्वेश्चन. याचं पण उत्तर येस किंवा नोमध्ये येईल. इज अ सिंगल हार्ट मीन्स सिंगल पर्सन. रिजॉईस मीन्स हॅपीनेस, जॉय. की तुमच्यामुळं किंवा तुमच्या कृतीमुळं किंवा तुमच्या शब्दामुळं एखादी तरी व्यक्ती आनंदी झाली का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फॅडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड? कवी पुढं सांगतो की डज अ मॅन हुज होप्स वेअर फॅडिंग नाऊ, एखादा व्यक्ती आपली जे की म्हणतो अपेक्षा गमावत आहे, की एखादा माणूस खूप निराश झालेला आहे, अशा निराश व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी त्याला धीर दिला आहे का? की त्याला एखादा म्हणतो आपण एखादा धाडस करण्यासाठी तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे का? की एखाद्या अपेक्षा गमावलेल्या किंवा होप्स गमावलेल्या व्यक्तीला तुम्ही अपेक्षा, आशा, होप्स दिले आहेत का? अशा प्रकारे या ठिकाणी कवी प्रश्न विचारतो. नंतर पहा स्टांजा नंबर 4. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट? इथं कवी पुन्हा एक प्रश्न विचारतो की तुम्ही संपूर्ण दिवसभर तुमचे कामकाज केल्याच्या नंतर की तुम्ही स्वतःशीच विचार करू शकाल, डिड यू वेस्ट द डे? तुम्ही तुमचा दिवस वाया घालवला आहे का? जर तुमचा दिवस वाया घालवला असेल, जर तुम्ही कुणाच्याही उपयोगी पडला नसाल, तर असा दिवस म्हणजे सोअरली स्पेंट डे. आणि जर तुम्ही चांगलं काम केलं असेल तर तो दिवस असेल वेल स्पेंट डे. डिड यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिसकंटेंट? कवी इथं पुन्हा विचारतो, डिड यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस? की तुम्ही तुमच्या दयाळूपणाच्या काही खुणा मागे ठेवून जाता का त्या दिवसभरामध्ये? ऑर अ स्कार ऑफ डिसकंटेंट. स्कार मीन्स मार्क, डिसकंटेंट मीन्स लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. की तुम्ही दिवसभरामध्ये कशा प्रकारचे कृती करता? दयाळूपणाच्या कृती करता की तुम्ही डिससॅटिस्फाईड राहता, डिसकंटेंट राहता? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे? आणि अगदी शेवटी कवी सांगतो की दिवसभराचं काम केल्याच्या नंतर वेन यू क्लोज युअर आईज इन स्लंबर मीन्स स्लीप. झोपेत असताना किंवा झोप लागण्यापूर्वी जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला देव सांगतो की तुम्ही आणखी एक दिवस कमावलेला आहे आज केलेल्या चांगल्या कृत्यामुळं? इथं म्हटलं पहा, यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. की दिवसभर तुम्ही जे काही सत्कर्म केलेलं आहे याचाच अर्थ तुम्ही आणखी एक दिवस कमावलेला आहे, असं देव तुमच्या कानात तुम्हाला सांगतो का? अशा प्रकारे संपूर्ण कवितेमध्ये कवी अनेक प्रश्न विचारून आपणाला चांगले कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करतो. डिअर स्टुडंट्स, फॉर मोर व्हिडिओज विजिट माय यूट्यूब चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ ग्रेट डे.